व्हेरी गुड मॉर्निंग टू वन अँड ऑल. आज आपण जर्नलायझेशनचा सेकंड प्रॉब्लेम बघणार आहोत. काही मुलांना पहिल्या प्रॉब्लेममध्ये काही समस्या उद्भवल्या होत्या, त्यासुद्धा आज सॉल्व करायच्या आहेत. काही जणांनी सांगितलं होतं की सर रूल्स समजत नाही आहेत. काही जणांना काही जर्नल एंट्रीजमध्ये प्रॉब्लेम होता. ते सर्व आज आपण कवर करणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, लक्षात घ्या, रूल्स जे आपण बघत होतो ते रूल्स किती येतो? 3. ओके, 3 रूल्स आहेत. ते कोणाकोणासाठी आहेत? एक आहे पर्सनल अकाउंट, दुसरं रिअल, थर्ड नॉमिनल. ओके, पर्सनल, रिअल, नॉमिनल अकाउंट. मग हे बघत असताना पर्सनलसाठी काय रूल होतो? डेबिट द रिसिवर, क्रेडिट द गिवर. रिअलसाठी काय होतं? डेबिट what comes in, ओके, क्रेडिट what goes out. त्यानंतर नॉमिनलसाठी काय आहे? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम अँड गेन. ओके, हे रूल्स ज्यावेळेस आपण बघत असतो त्यावेळेस आपल्याला यामध्ये कन्फ्यूज होण्यासारखं काहीही नाही. ज्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की पर्सनल अकाउंटमध्ये काय काय येतं, रिअलमध्ये काय येतं आणि नॉमिनलमध्ये काय येतं. पर्सनलमध्ये काय येतं? मग पर्सनलमध्ये येतं नंबर 1 व्यक्ती. आपण मराठीमध्ये याला काय म्हणतो? व्यक्ती. जसं की राम आहे, ओके, घनश्याम आहे, किंवा आपण इथं राणी म्हणू. ओके, त्यानंतर कोण असेल? मेघा कंपनी किंवा मेघा व्यक्ती आहे. त्यानंतर राहुल. ओके, हे काय झाले? हे व्यक्ती झाले. हे कशामध्ये येतात? पर्सनल अकाउंट. म्हणजे ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं नाव येईल, आपण बघूया की ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीचं नाव येईल, ते व्यक्तीचं नाव आल्याच्या नंतर उदाहरणामध्ये गुड्स सोल्ड टू मिस्टर राम. ओके, आता हे कधी मिस्टर रामचा रेकॉर्ड होईल? आता लक्षात घ्या. ऑफ रुपीज असं करू आपण. ऑफ ₹1000, जास्त नाही. काय केलेलं आहे? आता हे क्रेडिट ट्रान्झॅक्शन आहे का कॅश ट्रान्झॅक्शन आहे? हे सर्वात महत्त्वाचं आहे. ज्यावेळेस आपण काय करत असतो, एंट्रीमध्ये रामचा उल्लेख कधी होईल? ज्यावेळेस हा माल काय असेल? उधारी विक्रीला गेलेला असेल. काय उधारी जर विक्री असेल तरच रामचा उल्लेख येईल. अदरवाईज काय असेल? कॅश इन कॅश जर शब्द असेल, याला आपण कलर चेंज करू म्हणजे थोडंसं लक्षात राहील तुमच्या. कॅश ट्रान्झॅक्शन जर असेल, कोणतं ट्रान्झॅक्शन असेल? कॅश ट्रान्झॅक्शन, तर या ठिकाणी काय येणार नाही? रामचं नाव येणार नाही. रामचं नाव येणार नाही, कारण आपल्या व्यवसायामध्ये राम हा आपला ऋणको किंवा मग खातेदार नसून राम आपल्याला काय देत आहे? कॅश देत आहे. जर कॅश ट्रान्झॅक्शन असेल तर रामचा उल्लेख होणार नाही. जर कॅश ट्रान्झॅक्शन नसेल तर मिस्टर रामचा उल्लेख होईल. कसा? आपण बघूया. दोन्हीचं पण एक वेळेस आपण जर्नल एंट्री बघूया. नंबर 1, कंडिशन नंबर 1 काय करू आपण? की मिस्टर रामने काय केलेलं आहे? हे उधारी माल घेतलेला आहे. उधारी माल घेतल्याच्या नंतर काय होईल हो? आपण काय एखादा व्यावसायिक काय करतोय? वस्तू विकतोय. लक्षात घ्या, ट्रान्झॅक्शन कोणतं आहे? वस्तू विकण्याचं आहे. वस्तू विकत असताना वस्तू ही काय आहे? रिअल अकाउंट आहे. वस्तू ही काय आहे? वस्तू ही कोणती अकाउंट होतं? रिअल अकाउंट आहे. रिअल अकाउंटचा रूल काय आहे? डेबिट व्यवसायाच्या बाहेर जातील का व्यवसायात येतील? व्यवसायाच्या बाहेर जातील. म्हणजेच कोणत्या बाजूला जाईल?
क्रेडिट बाजूला, राईट. म्हणजे गुड्स सोल्ड किंवा याला आता दुसरा शब्दप्रयोग काय वापरला जातो, सेल्स. ओके, गुड्स सोल्ड किंवा सेल्स हा जो एंट्री असेल ही कोण्या बाजूला येईल, डेबिटला का क्रेडिटला, तर ती येईल क्रेडिट साईडला. मग डेबिट साईडला काय येईल, एक पॉसिबिलिटी आहे राम यायला पाहिजे, किंवा जर कॅश व्यवहार असेल तर कॅश यायला पाहिजे. आता आपण सुरुवातीला बघू, जर हा उधारी व्यवहार असेल तर जर्नल एंट्री काय होईल, हां, राम अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. हे का हे कशी झाली हो एंट्री. आता याच्यामध्ये आपण नरेशन लिहिणं कंपल्सरी आहे. बीइंग ओके गुड्स सोल्ड टू मिस्टर राम. ओके, इथं मिस्टर राम नाव यासाठी आलेलं आहे की हा व्यक्ती कसा आहे, आपल्याकडनं उधारी घेतलेला आहे, म्हणजे याच्याकडनं येणे बाकी आहेत. मिस्टर राम अकाउंट डेबिट. ओके, राम अकाउंट डेबिट, इथं अमाऊंट जर टाकायची म्हटलं तर 1000, क्रेडिट साईडला 1000, राईट. हे लक्षात येते का. ओके, रामचा हा उधारी ट्रान्झॅक्शन आहे. हा ट्रान्झॅक्शन कोणता आहे, उधारी ट्रान्झॅक्शन आहे. जर उधारी असेल तर जर्नल एंट्री काय होईल, राम अकाउंट डेबिट 1000 टू सेल्स अकाउंट 1000, म्हणजे बिंग गुड्स सोल्ड टू मिस्टर राम. आणि याऐवजी जर रामने आपल्याला कॅश दिली, व्यवहार आता कोणता बघायचा आपल्याला, कॅश व्यवहार. कॅश व्यवहार दिला असेल तर काय होईल, आपल्याला कॅश हे सुद्धा कोणतं अकाउंट आहे, लक्षात असू द्या. ओके, कॅश अकाउंट. कॅश अकाउंटसुद्धा कोणतं अकाउंट आहे, रिअल अकाउंट. ओके, रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा रूल आत्ताच आपण इथं बघितलेला आहे वरच्या बाजूला. ओके, वस्तूच्या संदर्भामध्ये. मग रिअल अकाउंट असल्यामुळं ते काय होईल, कॅश व्यवसायात येते का जाते, ज्यावेळेस व्यावसायिक वस्तू विकत असतो त्याला कॅशमध्ये जर व्यवहार होत असेल तर त्या व्यावसायिकाला किंवा त्या व्यवसायाला काय होतं, कॅश मिळत आहे. म्हणून या ठिकाणी काय होईल, दोनही रिअल अकाउंट आहेत. कोणते कोणते रिअल अकाउंट आहेत, ह्या संदर्भामध्ये कॅशच्या संदर्भामध्ये कॅश व्यवसायात येत आहे आणि वस्तू, ओके, एक कॅश आहे एक वस्तू आहे, दोन्ही कोणते अकाउंट्स आहेत, रिअल अकाउंट्स आहे. मग इथं कम्प्लिटली रिअल अकाउंटचा रूल लागू अजून डबल होतो दोन्ही ट्रान्झॅक्शन्सला. कॅश कम्स इन, मग एंट्री काय होईल, कॅश कम्स इन म्हणजे हां, व्हॉट कम्स इन, कॅश. कॅश अकाउंट डेबिट टू व्हॉट गोज आउट, सेल्स किंवा गुड्स सोल्ड. ओके, सेल्स अकाउंट किती रुपये, 1000 डेबिट 1000 क्रेडिट. ठीक आहे, याच्याखाली बीइंग गुड्स सोल्ड एवढं जरी लिहिलं तरी इनफ आहे. काय लक्षात आलं आता तुम्हाला, की ज्यावेळेस पर्सनल अकाउंटविषयी सांगतोय त्यावेळेस व्यक्तीचं नाव येईल. ओके, या ठिकाणी लक्ष द्या, ज्यावेळेस व्यक्तीचं नाव येईल आणि त्या ठिकाणी काय असेल, कॅशचा संबंध नसेल आणि तो जर ट्रान्झॅक्शन उधारी असेल, कसा असेल, उधारी असेल, तर तरीसुद्धा त्या ठिकाणी हा ट्रान्झॅक्शन म्हणजे जर्नल एंट्री ही होईल, जी 2 नंबरची. 2 नंबरची जर्नल एंट्री आहे 1 नंबरची जर्नल एंट्री. ओके, जर उधारी असेल तर ही जर्नल एंट्री होईल, कॅश असेल तर ही जर्नल एंट्री होईल. लक्षात आलं असेल, पर्सनल अकाउंट. ओके, ज्यांचा तो प्रश्न होता त्यांच्यासाठी. ओके, सेकंड. आता एक प्रश्न असा होता की काय म्हणलं होतं, एका विद्यार्थ्याने सांगितलं होतं की सर मला एक एंट्री समजली नाही. ओके, तर त्या सर्व एंट्री आपण काय करणार आहोत, या ठिकाणी या प्रॉब्लेममध्ये पाहणार आहोत आपण डबल. ओके, तर या ठिकाणी आपण काय करूया, या प्रॉब्लेममध्ये आपण सर्व जर्नल एंट्री समजून घेणार आहोत. सर्वांनी या ठिकाणी व्हिडिओ पॉज करून या प्रॉब्लेमचा स्क्रीनशॉट काढा किंवा पॉज करून तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. ओके, ठीक आहे. आता या ठिकाणी बघा काय सांगितलं आहे, जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन्स.
आपण याला काय म्हणू, प्रॉब्लेम नंबर 2 आहे. हा प्रॉब्लेम किती आहे, क्रमांक 2 आहे, कारण पहिला आपल्याला झालेला आहे. कोणता आहे, स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹45,000. ओके, ट्रान्झॅक्शन झालेलं आहे त्या अगोदरसुद्धा. त्यानंतर सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹25,000 ॲट, लक्षात घ्या, कॅश डिस्काउंट. ओके, कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट. डिस्काउंटचे किती प्रकार आहेत, 2 आहेत. एक आहे ट्रेड डिस्काउंट, दुसरा आहे कॅश डिस्काउंट. आता याच्यामध्ये काय फरक आहे ते आपण बघणारच आहोत. ओके, रिसिव्ड आहे. त्यानंतर आहे 12 जानेवारी, पेड रेंट ₹4,000. त्यानंतर परचेस गुड्स फ्रॉम सुधा 20,000. या ठिकाणी कॅश किंवा क्रेडिट हा उल्लेख केलेला नाही, म्हणून याला आपण कोणता ट्रान्झॅक्शन घेतोय, क्रेडिट. ओके, नेक्स्ट, पेड ₹6,000 टू सुधा इन फुल सेटलमेंट ऑफ 6,100. हे खूप महत्त्वाचं आहे. ₹6,100 द्याऐवजी फक्त ₹6,000 देऊन पूर्ण सेटलमेंट झालेली आहे. ओके, या ठिकाणी ₹100 कमी दिलेले आहेत, दिलेले आहेत, घेतलेले नाहीत, लक्षात असावे. नेक्स्ट, 20 जानेवारीचं काय, विथड्रॉ फॉर प्रायव्हेट यूज ₹5,000. एक कॅश विथड्रॉ आहे, कॅश विथड्रॉ फॉर प्रायव्हेट किंवा पर्सनल पर्पज. ओके, नेक्स्ट, 22 जानेवारी, डिपॉझिटेड इन टू बँक ₹8,000. या ठिकाणी बँकेचे ट्रान्झॅक्शन खूप खाली आले. बँकमध्ये 8,000 जमा केलेले आहेत. कोणत्याही बँकेचं नाव दिलेलं नसल्यामुळे आपल्याला बँक अकाउंट हाच शब्दप्रयोग करावा लागेल. नेक्स्ट, पेड पेमेंट आहे. इलेक्ट्रिसिटी बिल ₹3,000. नेक्स्ट, 31 जानेवारी, 31 जानेवारीचं काय हो, परचेस्ड गुड्स, लक्षात असावं, परचेस्ड गुड्स फॉर कॅश ₹20,000 ॲट 10% ट्रेड डिस्काउंट. या ठिकाणी दोन्ही डिस्काउंट आलेत, 10% ट्रेड डिस्काउंट अँड 5% कॅश डिस्काउंट. ओके, या प्रकारे आपल्याकडे एकूण ट्रान्झॅक्शन्स आहेत. तुमच्या वहीमध्ये लिहिलो असाल असं अपेक्षित करून आपण काय करू, पुढं जाऊया. चला, जर्नल एंट्रीज. जर्नल एंट्रीज कशा येतो, आता बघा, 1 तारखेला काय ट्रान्झॅक्शन आहे, स्टार्टेड बिझनेस विथ रुपीज किती आहेत, 45,000, बरोबर आहे. मग या ठिकाणी कोणा व्यक्तीचं नाव आहे का, कोणती व्यक्तीनं ही व्यवसाय सुरुवात केली आहे का, असं काहीही उल्लेख दिलेला नाही, म्हणून आपल्याला ते लिहिता येणार नाही. कॅश ट्रान्झॅक्शन आहे, ओके, परंतु कॅपिटल म्हणून येतं आहे, म्हणून आपलं एंट्री काय आहे, नेहमीसाठी लक्षात ठेवा की जेव्हा जेव्हा बिझनेस स्टार्टेड म्हणलं जातं तेव्हा तेव्हा ही जी पहिली एंट्री होईल तीच राहणार आहे. म्हणजे काय आहे, कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. नरेशन काय आहे, बीइंग, ओके, बिझनेस स्टार्टेड. काही ठिकाणी कॉमेन्स्ड बिझनेस शब्दप्रयोग येईल, वेगवेगळे शब्दप्रयोग येतील, परंतु अर्थ एकच आहे की बीइंग बिझनेस स्टार्टेड. किती रुपये दिलेत हो, बिझनेस स्टार्ट करण्यासाठी किती रुपयाचं इन्व्हेस्टमेंट आहे, 45,000. म्हणून डेबिट बाजूला 45,000 आणि क्रेडिट बाजूला सुद्धा 45,000. ओके, हे झाल्याच्यानंतर आपण इथं काय करूया, ह्याची समाप्ती. हे झालं. ओके, नेक्स्ट ट्रान्झॅक्शन आहे 4 जानेवारीचा. 4 जानेवारीला काय ट्रान्झॅक्शन आहे, आपल्या वहीमध्ये चेक करा. सोल्ड गुड्स फॉर कॅश ₹25,000 ॲट 2% कॅश डिस्काउंट. या ठिकाणी कोणता डिस्काउंट दिला आहे, कॅश डिस्काउंट दिला आहे. कॅश आणि ट्रेड डिस्काउंटविषयी आपण थोड्या वेळात, हे ट्रान्झॅक्शन झाल्याच्यानंतर आताच थोड्या वेळाखाली आपण काय बघितले, जेव्हा वस्तू विकल्या जातात तेव्हा व्यवसायाच्या बाहेर काय जातात,
वस्तू, परंतु व्यवहार कोणता आहे? कॅशचा. मग पूर्वी झाल्याप्रमाणेच एंट्री काय होईल? कॅश अकाउंट डेबिट. कॅश अकाउंट डेबिट. ओके. 2 सेल्स अकाउंट. सेल्स अकाउंट कशासाठी आहे हो? वस्तू विकल्यामुळं आहे. बरोबर आहे. वस्तू व्यवसायाच्या बाहेर चालेत म्हणून वस्तूचं नाव न देता आपण काय म्हणतो? सेल्स म्हणलं जातं. ओके. परंतु तर या ठिकाणी मी थोडंसं गॅप यासाठी ठेवलेला आहे डेबिट बाजूला, की या ट्रान्झॅक्शनमध्ये एक गोष्ट आहे 2% कॅश डिस्काउंट. सध्याला एक गोष्ट लक्षात ठेवा, ट्रेड डिस्काउंट जर्नल एंट्रीमध्ये किंवा अकाउंटिंग एंट्रीजमध्ये कुठंही वापरला जात नाही. तर काय वापरलं जातं? जो कोणता तुमचा कॅश डिस्काउंट आहे तोच डिस्काउंट आपल्याकडे व्यवसायाच्या लेख्यामध्ये किंवा व्यवसायामध्ये नोंदणीकृत केला जातो. म्हणजे एकूण सेल्स किती हजाराची आहे हो? 25,000ची आहे. ओके. 25,000ची सेल्स आहे. त्याच्यामध्ये कॅश तुम्ही घेताय आणि त्याच्यावर किती टक्के डिस्काउंट देताय? डिस्काउंट 2%. ओके. किती टक्के? 2%. म्हणजेच तुमचे 500 रुपये डिस्काउंटमध्ये जात आहेत. म्हणजे किती रुपये आले हो? 24,500 रुपये तुमच्याकडे कॅश बॅलन्स मिळालेलं आहे. ओके. आता हे मग कॅश डिस्काउंट आहे म्हणून इथे एंट्री होते. जर ट्रेड डिस्काउंट असेल तर त्याची कुठेही नोंद होत नाही. ट्रेड डिस्काउंट का दिला जास्त वस्तू खरेदी करावं म्हणून ट्रेड डिस्काउंट दिला जातो. आणि कॅश डिस्काउंट कधी दिला जातो? मग ज्यावेळेस ग्राहकाला पेमेंट करायचं असतं, ज्यावेळेस ग्राहकाला पैसे द्यायचे असतात, त्यावेळेस त्याला दिला जाणारा डिस्काउंट हा कॅश डिस्काउंट असतो. म्हणजे सपोज गृहीत धरा की तुम्ही एखादी वस्तू खरेदी करायला दुकानामध्ये गेलोत. ओके. वस्तूवर किंमत आहे, सपोज काय आहे? ऑफर चालू आहे घडी डिटर्जंटची. काय? घडी डिटर्जंट तुम्ही घ्यायला गेलोत, 1 किलोचं पॅक घेतल्याच्यानंतर त्याच्यावर जर समजा तुम्हाला सांगितलं असेल 5% डिस्काउंट. ओके. 1 किलोचं पॅकेट जर समजा 100 रुपयाला असेल तर 5%च्या हिशोबाने तुम्हाला किती मिळायला पाहिजेत? 5 रुपये त्याच्यावर डिस्काउंट मिळायला पाहिजे. म्हणजे तुमची इनवॉइस प्राईस, बरोबर, म्हणजे तुमचं जे काही बिल आहे ते किती होतं आहे? 95 रुपये. मग जो कोणता सावकार असेल तो तुम्हाला 100 रुपयाचं बिल देतो आहे का 95 रुपयाचं? 95 रुपयाचं बिल देतो. ते 5 रुपयाचं ट्रान्झॅक्शन कुठल्याही खातेवहीमध्ये नोंदणी झालेली नसते, केवळ परचेस बुकमध्ये असतं किंवा सेल्स बुकमध्ये लिहिलं जातं. ओके. मग या ठिकाणी त्याचं कुठल्याही मॉनिटरी व्हॅल्यू घेतल्या जात नाही. मग आता कॅश डिस्काउंटचं कसं आहे? मग ते झाला ट्रेड डिस्काउंट, जो वस्तूवर दिला जातो जास्तीत जास्त वस्तू खरेदी कराव्या म्हणून, किंवा बाय 1 गेट 1 फ्री, किंवा बाय 3 गेट 1 फ्री, बाय 2 गेट 1 फ्री. हे गेट 1 फ्री काय आहे? ट्रेड डिस्काउंट आहे. तुम्हाला आकर्षित करू लागले की 2-3 वस्तू घ्या, नंतर मी तुम्हाला एक फ्री देईल. बरोबर आहे. त्यामध्ये त्याची किंमत इन्क्लूड असते नसते हा वेगळा भाग झाला, मार्केटिंगचा भाग झाला. परंतु ॲज अ अकाउंटंट आपल्याला बघायचं आहे फ्री घ्या, 3 वस्तू विकत घ्या, 1 फ्री घ्या. हे जे काही डिस्काउंटिंग असतं, ह्याला ट्रेड डिस्काउंट म्हणलं जातं. किंवा तुम्ही जर समजा 100 रुपयाची वस्तूच्या ऐवजी 1,000ची खरेदी करा, तुम्हाला 5% डिस्काउंट दिला जाईल. 2,000ची खरेदी करा, तुम्हाला 7% डिस्काउंट दिलं जाईल. हे जे डिस्काउंट दिलं जातं तो ट्रेड डिस्काउंट असतं, जास्तीत जास्त खरेदी व्हावी या उद्देशानं. लक्षात घ्या, ग्राहक जास्तीत जास्त खरेदी करावेत या उद्देशानं दिला जाणारा डिस्काउंट हा काय आहे? ट्रेड डिस्काउंट आहे. मग कॅश डिस्काउंट काय हो? तुमचं बिल झालेलं आहे. आत्ता आपण ज्या घडी डिटर्जंटचा विचार करत होतो, 100 रुपयाचं घडी डिटर्जंट आहे, त्याच्यावर तुम्हाला 5% ट्रेड डिस्काउंट मिळाला. किती झाले हो तुमचं बिल? 95 रुपये. ते 95 रुपये तुम्ही देत असताना जर दुकानदार, लक्षात घ्या, जर दुकानदार स्वतः तुमच्या झालेल्या बिलावर जर डिस्काउंट देत असेल, काय, जर दुकानदार तुमच्या 95 रुपयावर सुद्धा डिस्काउंट देत असेल, ठीक आहे 5 रुपये कमी द्या, तुम्हाला आम्ही सुद्धा
डिस्काउंट देऊ. तर तो डिस्काउंट हा कॅश डिस्काउंट आहे, कारण तुमच्याकडं कॅश कमी पेड होते आणि त्याच्याकडं व्यवसायामध्ये कॅश कमी येते, म्हणून कॅश डिस्काउंटचा रेकॉर्ड केला जातो, ट्रेड डिस्काउंटचा रेकॉर्ड केला जात नाही. कॅश डिस्काउंट आणि ट्रेड डिस्काउंट समजलं असावं. अजून एक वेळेस सांगतो की ट्रेड डिस्काउंट हा जास्तीत जास्त वस्तूची ग्राहकांनी खरेदी करावी या उद्देशानं दिलेला असतो आणि कॅश डिस्काउंट ग्राहकांनी पेमेंट्स लवकरात लवकर द्यावं याच्यावर दिलेला असतो. काही वेळेस आपण उधारी देतो ना, उधारी दिल्याच्या नंतर ग्राहक आपल्याकडं लवकरात लवकर बिल पेमेंट करावं. ठीक आहे, तुम्ही काय करा, तुमचं एक 10,000चं बिल झालेलं आहे, त्याच्यावर आम्ही तुम्हाला काय करू, 10% डिस्काउंट देऊ, तुम्ही आम्हाला 10 दिवसात जर पेमेंट जर 10 दिवसात पेमेंट झालं तर याचा अर्थ पेमेंट लवकर व्हावं म्हणून कॅश डिस्काउंट दिला जातो. आलं लक्षात? ठीक आहे, या ठिकाणी सेकंड एंट्री पण झाली. त्याला आपण काय म्हणू, बीइंग गुड्स सोल्ड अँड किंवा ॲट 2% कॅश डिस्काउंट, ॲट 2% कॅश डिस्काउंट. ठीक आहे. थर्ड, 9 जानेवारीची आपल्याकडे एक ट्रान्झॅक्शन आहे. तिसरा ट्रान्झॅक्शन, इंटरेस्ट रिसिव्ड ₹3000. लक्षात घ्या, पूर्वी पण सांगितले काय आहे, इंटरेस्ट मिळालेला आहे. किती रुपये? 3000 रुपये. आता इंटरेस्ट मिळाला आहे, परंतु म्हणजेच काय होतं, तुमच्याकडं इन्कम होत आहे. इन्कम म्हणजे कोणता अकाउंट आहे हो? नॉमिनल अकाउंट. इन्कम कोण्या बाजूला आहे नॉमिनल अकाउंटच्या? क्रेडिट बाजूला. हे इंटरेस्ट रिसिव्ड जे काही आहे ते कोण्या स्वरूपात आहे? कॅश स्वरूपात आहे. ओके, मग कॅश कोणता अकाउंट आहे? रिअल अकाउंट. रिअल अकाउंटमध्ये काय सांगतं की व्हॉट कम्स इन. जर तुम्हाला व्याज मिळत असेल तर तुमच्याकडे पैसे येतात का पैसे तुमच्याकडनं जातात? ज्यावेळेस एखादी वस्तू पेड करतो तेव्हा पैसे गोज आउट, परंतु वेन एव्हर यू आर रिसिविंग द मनी इट कम्स इन. बरोबर, म्हणून काय केलं जातं, काय करायची मग एंट्री? कॅश अकाउंट डेबिट टू काय म्हणणं हो, टू काय आहे? इंटरेस्ट. काय मिळालं आहे तुम्हाला? हां, जे काही तुम्हाला मिळालं आहे त्या इंटरेस्टसाठी तुम्हाला काय करायचं आहे? इंटरेस्ट इंटरेस्ट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड. ओके, किती रुपये आहे तो इंटरेस्ट, किती मिळालेला आहे? 3000 डेबिट बाजूला, 3000 क्रेडिट बाजूला. ठीक आहे, या प्रकारे या ठिकाणी 3 एंट्र्या झालेल्या आहेत. लक्षात घ्या जर्नल एंट्रीज कशा होत आहेत. जो त्या ठिकाणी ट्रान्झॅक्शनमध्ये संबंध आलेला आहे त्याच अकाउंटचे ते रूल्स लावून आपल्याला करावे लागतात. 12 जानेवारीला काय या ठिकाणी बघा, 12 जानेवारीचं हे सेकंड ट्रान्झॅक्शन, पेड रेंट. आता रेंट पेड केले, ज्यावेळेस तुम्ही भाडे देता तेव्हा भाडे हे काय आहे तुमचं? खर्च आहे. मग खर्च कोण्या बाजूला येतो? डेबिट बाजूला. रेंट अकाउंट डेबिट टू कसं देणार आहोत तुम्ही? कॅश अकाउंट, कारण व्यवसायातून पैसा जाणार आहे, भाडे दिल्याच्या नंतर पैसा जाणार आहे, म्हणून बीइंग रेंट पेड. किती रुपये पेड केलं हो रेंट? 4000. चलो यहाँ पे लिख देंगे 4000. 4000 डेबिट, 4000 क्रेडिट. चला हे करा क्लोज. चलो 14 जानेवारी. 14 जानेवारीला काय? परचेस्ड गुड्स फ्रॉम सुधा. काय सांगितलं आहे? सुधाकडनं वस्तू खरेदी केल्यात. इथं कॅश आणि क्रेडिट काही दिलं नाही, आपण याला काय गृहीत धरावं लागलं? क्रेडिट हे ट्रान्झॅक्शन आहे असं गृहीत धरून आपण काय करतोय? गृहीत धरून म्हणजे ते क्रेडिट आहे म्हणूनच त्या ठिकाणी कॅशचा संबंध आलेला नाही किंवा ठिकाणी कॅशचा उल्लेख केलेला नाही, म्हणून आपण या ठिकाणी सुधाला काय करणार आहोत? क्रेडिट उधारी विकलंय किंवा उधारी कोणा काय केलेलं आहे? खरेदी केलेली आहे, परचेस आहे. ओके, एंट्री करत आहोत. चला, वस्तू खरेदी केल्यात, गुड्स म्हणलेलं आहे. वस्तू हे कोणतं अकाउंट आहे?
रिअल अकाउंट. व्हेरी गुड. रिअल अकाउंट आहे. मग रिअल अकाउंटचा नियम काय आहे? डेबिट व्हॉट कम्स इन. म्हणजे वस्तू ज्यावेळेस तुम्ही खरेदी करता तेव्हा तुमच्याकडे वस्तू येते का तुमच्याकडनं वस्तू जाते? येते. म्हणजे हे परचेसेस अकाउंट. या ठिकाणी परचेस गुड्स म्हणजे वरी गुड्स नाव लिहायचं का? नाही. काय शब्द लिहिला जातो? हां, परचेसेस अकाउंट डेबिट. तर कोणाकडनं? सुधा. सुधा हे कोणतं अकाउंट आहे? नाव आहे. लक्षात घ्या, सुधा हे नाव आहे, कंपनीचं नाव नाही. हे कोणाचं आहे? व्यक्तीचं नाव आहे. म्हणून सुधा अकाउंट क्रेडिट. ओके. सुधा कोण आहे? गिवर आहे. काय पर्सनल अकाउंटचा रूल काय? डेबिट द काय डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिवर. गिवर म्हणजेच कोण? देणारा. देणारी कोण आहे? सुधा. म्हणून सुधा अकाउंट, सुधा अकाउंट क्रेडिट. बीइंग, जशाच तसं लिहायचं. बीइंग गुड्स परचेस्ड फ्रॉम सुधा. ओके. किती रुपयाचे आहे तो? 20,000. 20,000. 20,000. 20,000. ओके. चलो इसको भी क्लोज कर देते हैं. हा झाला क्लोज. 15 जानेवारी काय आहे? पेड ₹6,000 टू सुधा इन फुल सेटलमेंट ऑफ ₹6,100. लक्षात घ्या, आता या ठिकाणी डिस्काउंट आपल्याला मिळालेला आहे. आपण थोडंसं क्लोज करू. हां, झूम आउट. ओके. कॅश अकाउंट 4 जानेवारीच्या एंट्रीकडे लक्षात घ्या थोडंसं. 4 जानेवारी कॅश अकाउंट डेबिट, डिस्काउंट अकाउंट डेबिट टू सेल्स अकाउंट. जेव्हा वस्तू विकत होत्या व्यावसायिक त्यावेळेस दिलेलं डिस्काउंट. व्यावसायिक जेव्हा वस्तू विकत आहेत त्यावेळेस दिलेलं डिस्काउंट हे व्यावसायिकाचं उत्पन्न आहे का खर्च आहे? लॉस आहे. ओके. त्याचा लॉस आहे. लॉस आहे. लॉस कोणता अकाउंट आहे हो? लॉस हा नॉमिनल अकाउंट आहे. आणि नॉमिनल अकाउंटचा रूल काय सांगतो? डेबिट द लॉसेस. ओके. एक्सपेन्सेस अँड लॉसेस. ठीक आहे. आणि क्रेडिट द इन्कम अँड गेन. ओके. जे काही तुमचं उत्पन्न किंवा लाभ आहे तो क्रेडिटला टाका. जो काही तुमचा खर्च असेल आणि काय आहे काय म्हणतात त्याला लॉस, तोटा असेल किंवा हानी असेल ते तुम्ही कुठे टाका? डेबिट बाजूला टाका. मग 15 तारखेच्या याच्यामध्ये तुम्ही काय करताय? पैसे पेड करताय. सॉरी, तुम्ही म्हणजेच व्यावसायिक काय करतोय? सुधाला पैसे देतोय. किती रुपये द्यायचे? त्याला 6,100 रुपये द्यायचे. सुधाला किती रुपये द्यायचे? 6,100 रुपये द्यायचे. परंतु पेड किती करतोय? 6,000 इन फुल सेटलमेंट. 6,100 ऐवजी 6,000 मध्येच 6,100चा सर्व व्यवहार पूर्ण होत आहेत. म्हणजे 100 रुपये काय आहेत आपले? डिस्काउंट मिळाला. डिस्काउंट रिसिव्ड या ठिकाणी लिहिलेला शब्द नसला तरीही फुल सेटलमेंट म्हटल्यानंतर जी काही बॅलन्सिंग फिगर असते एक तर ती डिस्काउंट रिसिव्ड असेल किंवा डिस्काउंट अलाउड असेल. म्हणजे दुसऱ्याला जर आपण फुल सेटलमेंटमध्ये देत असेल तर त्याला आपण डिस्काउंट देतोय. आपल्याला मिळत असेल तर आपण डिस्काउंट घेतोय. मग या ठिकाणी बघा, सुद्धा अकाउंट कोणतं आहे? पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा रूल काय सांगतो? डेबिट द रिसिव्हर. या ठिकाणी पैसे कोण घेते? सुधा. म्हणून घ्या सुधा अकाउंट डेबिट. ओके. टू ओके व्हॉट गोज आउट टू कॅश. कारण काय होतं आहे? आपण कॅश त्याला देतोय. कॅश अकाउंट. कॅश पूर्ण जाते का? आता येतं अमाऊंट्समध्ये लक्षात घ्या. सुधाला किती द्यायचे? 6,100. कॅश क्रेडिटला किती देत आहे तुम्ही? 6,000. बॅलन्सिंग होते का? नाही. 100 काय आहेत हो मग आपले? टू डिस्काउंट. काय म्हणायचं त्याला? टू डिस्काउंट अकाउंट. डिस्काउंट अकाउंट. बीइंग पेमेंट मेड टू सुधा. ओके.
डिस्काउंट किती मिळालं आपल्याला? 100 रुपये. हे झालं ट्रान्झॅक्शन. नेक्स्ट लक्षात येत असेल या ठिकाणी सुधाला पैसे देत आहे 6100 देणं आहे, जे की त्याचं फुल सेटलमेंट आहे. त्या ठिकाणी सुधानंतर 100 रुपये मागणार नाही. परंतु किती रुपये देत आहे तुम्ही? फक्त 6000. म्हणजे 100 रुपये काय तुमचा प्रॉफिट आहे, तुमचा लाभ आहे. परंतु त्याला आपण लाभ म्हणजे त्याला आपण कोणत्यामध्ये करतोय? डिस्काउंट म्हणून गृहीत धरावं लागतं. नंतर 20 जानेवारी. 20 जानेवारीला काय हो? विथड्रॉ फॉर प्रायव्हेट यूज. हे खूप महत्त्वाचं आहे. काय असतं? व्यावसायिक स्वतःचे ज्या व्यवसायातले पैसे आहेत ते काय करत असतो? स्वतःच्या वापरासाठी. व्यवसायातले एखाद्या दुकानदाराने स्वतःच्या दुकानामध्ये फर्निचर करण्यासाठी खर्च काढला, तो कुठून घेतला? व्यवसायामधूनच घेतला, तर त्याला आपण फर्निचरवर अकाउंटला टाकू शकतो. परंतु व्यावसायिकाने स्वतःच्या वापरासाठी, पर्सनल वापरासाठी, व्यवसायाचं सोडून इतर वापरासाठी जर व्यवसायातून पैसे काढले असतील तर त्याला आपण ड्रॉइंग म्हणतो. काय म्हणतो? ड्रॉइंग. उचल. ओके, उचल, त्याच्यातून काढून घेणे पैसे, ह्याला ड्रॉइंग म्हणलं जातं. आणि हे कॅपिटलमधून मायनस होतं. ओके, म्हणून आपण सुरुवातीला बघूया ड्रॉइंग. या ठिकाणी काय म्हणलं जातं? विथड्रॉ अकाउंट म्हणता येईल का? नाही, त्या ठिकाणी काय आहे? ड्रॉइंग हा पर्टिक्युलर शब्द आहे, म्हणून आपण त्या ठिकाणी काय करूया? ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू. काय काढून घेतो व्यावसायिक? कॅश अकाउंट. बीइंग ओके, काय करतोय? विथड्रॉ फॉर पर्सनल यूज. ओके, किती रुपये हो? बघा, 20 जानेवारी 5000. 5000 डेबिटला 5, क्रेडिटला 5. ही झाली जर्नल एंट्री. ओके, त्यानंतर 23 जानेवारी पेड इलेक्ट्रिसिटी बिल. आत्ता आपण काय पेड केलं होतं? रेंट पेड केला होता. सेम एंट्री आहे, नो चेंजेस. इलेक्ट्रिसिटी बिल पेड करतं आहे. इलेक्ट्रिसिटी बिल काय आहे हो? एक्सपेन्सेस आहेत. काय आहेत? एक्सपेन्सेस आहेत. म्हणून डेबिटला काय येईल? एक्सपेन्सेस. ओके, म्हणजे एक्सपेन्सेस नाही तर काय येईल? टू कॅश अकाउंट. ओके, कॅश अकाउंट. या ठिकाणी एक एंट्री राहिलेली आहे 22 जानेवारीची. डिपॉझिटेड इन टू बँक ₹8000. आपण याच्या खाली घेऊ, काही प्रॉब्लेम नाही. अन्यथा इथंच घेऊया. एंट्री संपल्याच्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. इलेक्ट्रिसिटी बिल किती पेड केलं हो? 3000. 3000 डेबिट, 3000 क्रेडिट. बीइंग इलेक्ट्रिसिटी बिल पेड. काय आहे? बीइंग इलेक्ट्रिसिटी बिल पेड. ओके, ठीक आहे. या ठिकाणी करूया आपण 22 जानेवारीची. 22 जानेवारीची एंट्री काय हो? 22 जानेवारीची एंट्री डिपॉझिटेड इन टू बँक. बँकमध्ये डिपॉझिट केलेले आहे. कोणती बँक वगैरे दिलेलं नाही. मग आपल्याकडे काय आहे? ज्यावेळेस तुम्ही बँकमध्ये पैसे डिपॉझिट करता त्यावेळेस बँक रिसिव्हर असते, म्हणून ती डेबिटला जाते. काय होईल हो? बँक अकाउंट डेबिट. बँक अकाउंट डेबिट टू काय जातं व्यवसायातून? कॅश अकाउंट. याविषयी काल एंट्री झालेली आहे. काय होईल? बीइंग कॅश डिपॉझिटेड इन टू बँक. कॅश डिपॉझिटेड इन टू $8000. चलो,
लास्ट एंट्री आहे आजच्या प्रॉब्लेमची 31 जानेवारी 2019. काय हो? परचेस्ड गुड्स फॉर कॅश ₹20,000 अँड 10% ट्रेड डिस्काउंट रिसिव्ड. आता या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या. काय आहे एंट्रीमध्ये की 20,000ची वस्तू विकत घेतले, 10% ट्रेड डिस्काउंट आहे. 20,000च्या 10% काय मिळायला पाहिजे? ट्रेड डिस्काउंट मिळायला पाहिजे. म्हणजेच किती रुपये? 18,000 रुपये. 18,000 रुपये हे काय आहे? इनवॉइस प्राईस आहे, तुमचं बिल आहे 18,000. ओके, त्या याच्यावर तुम्हाला किती रुपये मिळत आहेत? 5% कॅश डिस्काउंट मिळते. 18,000वर 5% तुम्हाला काय मिळू लागले? कॅश डिस्काउंट मिळते. म्हणजेच किती? 900 रुपये कॅश डिस्काउंट मिळते. या ठिकाणी या प्रकारची एंट्री आपल्याला करावी लागेल. ओके, म्हणजे किती? 17,100 रुपये तुम्ही पेड करताय. पेड किती करताय? 17,100 रुपये तुम्हाला पेड करायचे आहेत. 18,000चं बिल आहे. ठीक आहे, मग ह्या ट्रान्झॅक्शनला आपण रेडच करूया, कारण या ठिकाणी दोन्ही आहेत. चलो, काय करताय तुम्ही? परचेस्ड गुड्स म्हणजे वर एंट्री झालेली आहे परचेसची. हे रेड यासाठी करतोय की आपल्याला लक्षात यावं. परचेसेस अकाउंट डेबिट. ओके, या ठिकाणी 20,000 का 18,000? या ठिकाणी कंसामध्ये करूया आपण. 20,000ची रक्कम आहे, परंतु मायनस 18,000. तुमचं इनवॉइस बिल कितीचं होईल? 18,000चं. ओके, तर तुम्ही पेड किती करताय? टू कॅश अकाउंट, टू डिस्काउंट अकाउंट. ओके, वर तुम्ही ट्रेड डिस्काउंटचा उल्लेख कुठेही केलेला नाही. आपल्याला समजण्यासाठी फक्त या ठिकाणी ब्रॅकेटमध्ये कंसामध्ये आपण घेतलेलं आहे ट्रेड डिस्काउंट. आणि हा कॅश डिस्काउंट किती मिळत आहे? कॅश डिस्काउंट आपल्याला मिळत आहे 900 रुपयाचा. आपण पेमेंट किती करतो आहे? 17,100 रुपयाचं. म्हणून बीइंग गुड्स परचेस्ड at 10% TD and 5% CD. TD काय हो? ट्रेड डिस्काउंट. TD इज ट्रेड डिस्काउंट. या ठिकाणी TD म्हणजे ट्रेड डिस्काउंट. याला क्लोज करूया. आणि CD म्हणजे कॅश डिस्काउंट. या दोघातील फरक सांगितला आहे. ओके, तरी इथं लिहूया आपण थोडंसं. ट्रेड डिस्काउंट जास्तीत जास्त वस्तू विक्री व्हावी म्हणून दिला जातो. कॅश डिस्काउंट काय आहे? पैसे किंवा बिल पेमेंट म्हणून आपण. बिल पेमेंट व्हावे म्हणून. ओके, कॅश डिस्काउंट कधी दिला जातो? लवकरात लवकर आपल्याला कसे पैसे मिळतील उधारी दिलेल्याकडून, त्यासाठी आपण कॅश डिस्काउंट देतो. आणि जास्तीत जास्त वस्तू विकाव्यात म्हणून आपण ट्रेड डिस्काउंट देत असतो. या प्रकारे या ठिकाणी आपला पूर्ण प्रॉब्लेम आहे. काही जणांचे प्रॉब्लेम पण वर सॉल्व करण्यात आलेले आहेत. हा PDF तुम्हाला मिळेल. हे सर्व काही PDFच्या फॉर्मॅटमध्ये मिळेल. आणि थँक्यू. ह्याच्यावर वारंवार बघा, तुम्हाला जर्नल एंट्रीज समजून जातील. ओके, ठीक आहे.